नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे मंगळवार. तर मंगळवार असल्यामुळे आज कामदाय एकादशी आहे. तर एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा घरामध्ये पैसा येतो पण कुठे खर्च होतो समजत नाही. घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल तर मग त्यावेळेस आपल्याला एकादशीच्या दिवशी आपण काही सेवा उपाय केला तर मग तुळशी मातेला एक असा दिवा लावायचा आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता एकादशी कोणतीही असो तर आपण दररोजच तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करतो. तर हा दिवा जो आपल्याला लावायचा आहे तर तो वेगळ्या पद्धतीने लावायचा आहे आणि मग सेवा पण करायच्या आहेत. तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की कोणत्याही एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्या म्हणजेच की व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये सुख समृद्धी वाढते. तर आता कोणतीही एकादशी असेल तर त्या दिवशी मग आपण काय करतो, भगवान विष्णूंना पंचामृत अर्पण करत असतो. तर मग आता जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचं मूर्ती म्हणा किंवा फोटो म्हणा नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्ही बाळकृष्णाची पण मूर्ती घेऊ शकता किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती असेल तर ती पण मूर्ती घेऊन तुम्ही अभिषेक घालू शकता. तर यामुळे मग काय होतं की घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा कायम राहते. तर आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी मग आपण भगवान विष्णूंना पंचामृत सगळ्यात जास्त प्रिय असते. म्हणून मग आजच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे किंवा आर्थिक अडचणी दूर होतात. जर आता एकादशी कोणतीही असेल तरी भगवान विष्णूंना केळी अर्पण आवर्जून करायची आहे, कारण की भगवान विष्णूंना केळी सगळ्यात जास्त प्रिय आहे. केळी अर्पण केल्यामुळे काय होतं की आपल्या कुंडलीमधील गुरुदोषांपासून मुक्ती मिळते आणि मग वैवाहिक जीवन आनंदी राहते. आपल्याला जे पण काही इच्छित फळ पाहिजे असेल तर ते फळ पण आपल्याला मिळते. तर मग भगवान विष्णूंची पूजा वगैरे करून झाल्यानंतर आता आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर मग एकादशीच्या दिवशी आपल्याला पापांपासून मुक्तता मिळते. त्यामुळे मग एकादशीचा उपवास केला जातो. तर मग कोणतीही एकादशी असेल तर मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये एक तुळशीपत्र आणायचं आहे आणि मग तुळशीपत्र आणल्यानंतर काय करायचं आहे, तुळशीपत्रावरती गंगाजल टाकायचं आहे किंवा पाणी वगैरे तुम्ही त्यावरती शिंपडू शकता आणि मग ते पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती तुमची जी पण काही इच्छा असेल तर त्या पानावरती इच्छा लिहायची आहे. म्हणजे कमी अक्षरामध्ये कुंकवाने लिहायचं आहे. त्या अगोदर आपल्याला देवघरात एक पंथी घेऊन दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच आपल्याला आपण काय सेवा उपाय करतो त्या अगोदर दिवा प्रज्वलित करूनच करायचं आहे. आणि मग त्या पानावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. पण लक्षात असू द्यायचं आहे की आजच्या दिवशी तुळशी मातेचं पान चुकूनही तोडायचं नाही. आता उपाय सेवा करण्यासाठी तुम्ही खाली पडलेलं एखादं पान घेऊ शकता किंवा मग तुम्ही आदल्या दिवशी पण ते पान तोडून घेतलात तरीही चालेल. आणि आपली जी पण काही इच्छा असेल ते कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे, ते पान जे आहे तर आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही बाळकृष्णांना किंवा स्वामींना पण तुम्ही अर्पण करू शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. आणि मग नंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. आता विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केलात तरीही चालेल. आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आणि आजच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. तुमच्याकडून जेवढा म्हणजे भगवान विष्णूंचा विष्णू स्तोत्र हा मंत्र म्हणणं होत असेल तेवढ्या वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे मग आपण नारायण कवचचे पण पठण करायचे आहे. तर मग ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत तर ह्या सेवा केल्यामुळे आपल्या घरातील ज्या आपण काय अडचणी आहेत, आपल्या इच्छा आहेत तर त्या इच्छा भगवान विष्णू नक्की पूर्ण करतात. आणि मग त्या पानाचं काय करायचं, तर हा उपाय तुम्ही सकाळी केलात तर मग सायंकाळच्या वेळेस ते पान मग तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आणि मग संध्याकाळी जर तुम्ही हा उपाय केलात तर मग दुसऱ्या दिवशी तुळशी मातेला ते पान अर्पण करायचं आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, आपल्याला तुळशी मातेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा मग तुम्ही सकाळी लावलात तरीही चालेल किंवा संध्याकाळी लावलात तरी पण चालेल. पण हा दिवा लावल्यानंतर कमीत कमी 1 ते 2 तास हा दिवा राहिला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये तूप किंवा तुम्ही तेल पण टाकू शकता. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल पण टाकू शकता. मग एक स्वच्छ पंथी घ्यायची आहे आपल्याला आणि त्या पंथीत मग दुहेरी वात लावायची आहे. आणि मग एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटावरती मग कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आता स्वस्तिक काढल्यामुळं आपलं प्रत्येक शुभतेचं कार्य म्हणा कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण स्वस्तिक काढत असतो, म्हणून स्वस्तिक काढायचं आहे आणि थोडेसे अखंड अक्षता त्यावरती ठेवायच्या आहेत आणि मग आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करून तुळशी मातेजवळ लावायचा आहे. आणि मग तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित केल्यानंतर काय करायचं आहे की
तिथे बसून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. आणि त्यावेळेस पण तुम्ही मग विष्णू सहस्त्रनाम नाही म्हणणं शक्य झालं तर तुम्ही मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हटलात तरी पण चालेल. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की तुमची जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुळशी मातेला सांगायची आहे. आणि मग दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि 2 फुलं असलेले लवंग टाकायचे आहेत. तर यामुळे काय होतं की लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात, हळद पण माता लक्ष्मीला प्रिय असते. आणि तुळशी माता ही माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं. म्हणून मग आपल्या घरातील पैशाच्या अडचणी असतील, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही, दारिद्र्य येत असेल तर मग आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते. आणि त्यानंतर काय करायचं आहे की तुळशी मातेला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना आपण मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर काय करायचं आहे की आता बरेच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना तुळशी मातेपुढं प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा वगैरे नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग स्वतःभोवती पण तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. आणि आजच्या दिवशी आपल्याला मग एखाद्या मंदिरामध्ये म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही पिवळ्या रंगाचं फळ वगैरे तुम्ही म्हणजेच की दान करू शकता. कारण की दान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. कारण की आपण जेवढ्या पद्धतीने दान करू तेवढ्या पद्धतीने आपल्या घरामध्ये भरभराट होते. म्हणून मग दान करण्याला जास्त किंवा मिठाई म्हणा किंवा फळ म्हणा जे तुम्हाला शक्य होत असेल ते आजच्या दिवशी तुम्ही दान करू शकता. त्याचप्रमाणे आता आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम नारायण कवचचे पठण करतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व दुःख संकटे दूर होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी मग गायीची पण सेवा करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं एकादशीच्या दिवशी. तर गायीची सेवा केल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू म्हणजेच की भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील अडचणी दूर होतात. त्यामुळे मग गायीला आजच्या दिवशी हिरवा चारा किंवा चपाती किंवा गूळ चपाती तुम्ही खायला देऊ शकता. यामुळे घरातील आपल्या दारिद्र्य नष्ट होते. आणि गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून मग सगळ्या देवी देवतांचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो. आणि म्हणून आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होत असतात. आणि मग आजच्या दिवशी काय करायचं आहे आता आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुळशी मातेचं आजच्या दिवशी चुकूनही पान तोडायचं नाही किंवा तुळशी मातेला जल पण अर्पण करायचं नाही. आता आपण मग आजच्या एकादशीच्या दिवशी पिंपळाची पूजा करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते. तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की एक तांब्याभरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं चंदन टाकायचं आहे, दूध टाकायचं आहे गाईचं आणि तीळ टाकायचे आहे. हे सगळं मिश्रण करायचं आहे आणि मग एक तांब्याभरून जे पाणी आहे तर ते घेऊन आपल्याला पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर ते जे पाणी आहे तर ते पाणी अर्पण करायचं आहे. आणि आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग पिंपळाच्या वृक्षाला म्हणजेच की खोडावरती डोकं टेकून आपली इच्छा मग सांगायची आहे. तर हे जे उपाय आहेत, ह्या ज्या सेवा आहेत तर आजच्या दिवशी आवर्जून आपल्याला करायचे आहेत. ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहते, आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. म्हणून मग तुम्हाला ह्या एकादशीला जर ही सेवा हा उपाय करायला जमलं नसेल तर तुम्ही पुढील महिन्यामध्ये जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय म्हणा किंवा ही सेवा करू शकता. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.